7 वाजून बरोबर 18 मिनिटांनी पहिला बॉल हाताळला जातोय आणि पहिलाच बॉल पप्पूच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड षटकार. व्हॉट अ शॉट. कडक शॉट पाहायला मिळाला. थँक्यू 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 बँजो. पहिला बॉल षटकार आलाय पप्पूच्या बॅट मधून. पॉवरफुल स्ट्रोक. आणखीन एक मोठा फटका. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये आपण पाहतोय हे सर्वच खेळाडू तैनात आहेत. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. तो बॉल ओळखलाय आणि त्याही बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. पुढचा बॉल यावेळेला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आणि तोपर्यंत फंबल झाले दोन्ही क्षेत्ररक्षक. बॉल गेलाय अलॉंग विथ द कार्पेट. सीमारेषा पलीकडे. या चुका महागात पडू शकतात. अडवायचा बॉल अडवला नाही तोपर्यंत बॉल फरार झालाय. 4 धावांसाठी. येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची. 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. हो यावेळेला चांगला बॉल चांगला फटका क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला पाठवले पप्पूने गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावा. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 16. क्रिकेटचा महासंग्राम. अंतिम दिवस अंतिम रजनी या स्पर्धेची पाहतोय आपण. दिवस क्रमांक 2. सायंकाळचं हे सत्र. चिंतामणी स्पोर्ट्सचे सर्व आमचे मित्र प्रकाशजी पांगम यांचे या ठिकाणी शुभागमन. जे आपण पाहतोय खेळाडूंच्या अंगावरती जी किट्स आहेत, जे किट्स डिझाईन केले गेलेत प्रकाशजी पांगम यांच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. विशेष आभारी असणार आहे ह्या आयोजन समितीच्या माध्यमातून. प्रकाशजी आपलं सहर्ष स्वागत. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये सध्या चिंतामणी स्पोर्ट्स टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपली छाप सोडतंय. कारण हे किट्स आपण पाहतोय त्यांच्याच माध्यमातून डिझाईन केले गेलेत. एकूण 8 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार माननीय श्री अभिषेक हिवलकर यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल साहेब आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 17. आणि या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आनंदजी परब आणि त्याचप्रमाणे जयश्री परब यांचं देखील आपलं देखील सहर्ष स्वागत आहे गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलेत मकरन. षटक क्रमांक 2. 17 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये पाठवलाय. रन्स मिळतील आता मात्र 2 आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 19. मोदू 11 लालबाग संघ 19 ऑन बोर्ड.
यावेळेला चांगला बॉल आहे, रन मात्र मिळणार नाहीये, डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल, वॉट शॉट, बॉल जाईल अक्षय नेरुरकरच्या पॅट मधून सीमारेषा पार, आर पार. यावेळेला चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका. 2 धावा आल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 27-27. सगळ्यांचं लक्ष लागलंय पॉइंट्स टेबलवर. जो तो बघतोय, आपला मोबाईल उघडतोय आणि पॉइंट्स टेबलच बघतोय, कारण सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या पॉइंट्स टेबलवर. कोणते 4 संघ असतील जे पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होतील. राहुल दुबे देखील तेच पाहत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून. टी20च्या लढती पाहायला मिळाल्या या गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. आणखीन एक चांगला बॉल, त्या बॉलवरती देखील 1 धाव पूर्ण केली आहे. सगळ्यात महागडा संघ आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेतील, तो म्हणजे टीम के किंग्स हा संघ आणि सगळ्यात महागडा खेळाडू पप्पू जैन. हो, आणखीन एक लो फुल टॉस, त्यावर देखील आक्रमण. हा देखील बॉल गेलाय गोचंकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 15च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती झाल्या. 30 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात टीम के किंग्स या संघाची पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले जाईल. निखिल महेंद्रकर गोलंदाजीसाठी आलेत. अजूनही शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत या पहिल्या डावातील. अक्षय नेरुरकर आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला दक्षित जैन म्हणजेच पप्पू. पहिलाच बॉल, सरळ फटका खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे, विकेट आली आहे. फलंदाज अक्षय बाद. नवीन बॅटर आलेत मैदानामध्ये. अनिकेत कोलते. चांगला खेळ राहिलाय अनिकेत कोलते यांचा देखील आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. झेल पकडला होता एका हातामध्ये याच खेळाडूने. अनिकेत कोलते कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणावा लागेल. जो झेल त्यांनी पकडला बाउंड्री लाईनवर लॉंग ऑनच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला होता. षटकाराच्या दिशेने जात असताना बरोबर एका हातामध्ये तो झेल अनिकेत कोलतेनेच पकडला होता. तो फलंदाज मैदानामध्ये आलाय. यावेळेला सोडून दिल्या बॉल. पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील दिली जाते गोलंदाजाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 31-31. पुढचा बॉल चांगला आहे. या बॉलवरती रन मिळणार नाहीये आणि डॉट बॉल आलाय. काय बॉल हाताळलाय पहा. आधीच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल पंचांनी घोषित केल्याने तदनंतर मात्र हा बॉल चांगला हाताळलाय निखिलने. रन मिळणार नाहीये, डॉट बॉल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 31-31 ऑन बोर्ड. निखिल महेंद्रकर.
पुढचा बॉल यावेळेला बॉलला पाठवलाय गोशांकित क्षेत्रामध्ये. अनिकेतने 2 धावांसाठी आणखीन 2 धावा. 33 धावा धावफलकावरती झालेत. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात या रात्रीच्या सत्रामध्ये. $33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावरती झालेत. क्रिकेटचा महासंग्राम, रोमहर्षक असे सामने पाहायला मिळाले दुपारच्या सत्रामध्ये. याच मैदानामध्ये 6 बॉलमध्ये आम्ही 26 धावा देखील पाहिल्या चेस होताना. 6 बॉलमध्ये 19 धावा देखील चेस होताना पाहिलेत दुपारच्या सत्रामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये. निखिलचा पुढचा बॉल. या बॉलला देखील पाठवलाय गोशांकित क्षेत्रात. अनिकेतने आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या 2 पुढे सरकेल, जाऊन पोचेल धावफलकावरती. 35 ऑन बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 35 धावा धावफलकावरती झालेत. पप्पू नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आणि स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज अनिकेत कोलते. यावेळेला देखील आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला. हा बॉल देखील चाललाय गोशांकित क्षेत्रात. आणखीन 2 धावा. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 37 ऑन बोर्ड. चला मॅच चालू करा. 37 धावा धावफलकावरती झालेत. 37. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आहे. हा देखील बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रात. 39 धावा धावफलकावरती झाले 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 39 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील, कारण हे शेवटचं षटक मार्गस्थ आहे. डेट ओव्हरचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल. या षटकामध्ये धावा येण्या गरजेच्या असतील ते म्हणजे टीम के किंग्सच्या संघाला. अक्षय नेरुरकर आता मात्र मैदानामध्ये येतोय. दोन्ही फलंदाजांना त्याच्या माध्यमातून कानमंत्र दिला जाईल, कारण त्यांना ठाऊक आहे ही मॅच आपल्याला जिंकायची आहे. 6 बॉलमध्ये आणखीन किती धावा येतील हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. रोहित आलेत. रोहित यांचा पहिलाच बॉल गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय 2 धावांसाठी. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 41. 5 चेंडू शिल्लक. पहिल्या डावातील शेवटचे 5 बॉल. पुढचा बॉल देखील पाठवलाय गोशांकित क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 43. पप्पूला देखील ठाऊक आहे 43 धावा धावफलकावरती झालेत. दुहेरी धावांची फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत सातत्याने. यावेळेला सरळ फटका खेळलाय आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना आता मात्र विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलेत. कोणता फलंदाज माघारी परतलाय पाहावं लागेल. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. रवींद्र चेनवणकर आणि महेशजी चेनवणकर हे 2 मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय. कोणता फलंदाज बाद आहे पंच, आपण आपला निर्णय कळवा प्लीज. पडताळणी केली जाईल पंचांच्या माध्यमातून. रवींद्र चेनवणकर आणि महेश चेनवणकर 2 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पप्पू मात्र माघारी परतलाय. बरोबर डिसिजन दिला गेलाय पंचांच्या. धावफलकावरती झालेत. नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये. साईराज टक्के आलेत फलंदाजीसाठी. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जातील. अनिकेत कोलतेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, त्याला साथ देतोय न्यू बॅटर साईराज टक्के. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 46. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील.
लास्ट 2 balls टू गो. 46 ऑन बोर्ड. पुढचा बॉल सरळ रेषेमध्ये फटका खेळलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार अनिकेत कोलतेच्या पॅक मधून. दर्जेदार फटका, षटकार. बावन्न धावा धाव फलकावरती झाल्यात. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पहिल्या डावातील शेवटचा बॉल शिल्लक. थँक्यू बँजो, थँक्यू थँक्यू. शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्यात. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 54. म्हणजे जिंकण्यासाठी 24 मध्ये करायचे 55 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. गणेश गल्ली जायंट्स विरुद्ध सानवी फायटर्स हा सामना पाहायला मिळेल आणि त्या सामन्याचा टॉस केला जाईल. रोशनजी टॉस करून घ्या टॉस बॉक्स मध्ये. चला टॉस करून घ्या प्लीज, कारण खूप सारे सामने शिल्लक आहेत. टॉस करून घ्या त्वरितच. टॉस करून घ्या मयांकजी. वैभव पाटकर कृपया टॉस करून घ्या. वेळेचं बंधन आहे. टॉस करून घ्यायचं प्लीज विनंती असेल. आयुष रासम यांच्या शुभ हस्ते प्रदीप तोडकर यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती करण्यात येतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सानवी फायटर्स आणि गणेश गल्ली जायंट्स ट्रिपल जी आणि त्यांच्या विरुद्ध सानवी फायटर्स हा एक महत्वाचा सामना रंगेल आणि त्या सामन्याचा टॉस केला जातोय. रोशनजी विनंती असेल आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. सानवी फायटर्स आणि गणेश गल्ली जायंट्स या दोन टीम मध्ये मात्र टॉस असेल. एका साईडला बिग बॅश, एका साईडला गणेश गल्ली. कोण कॉल करतंय? सानवी फायटर्सने गणेश गल्ली असा कॉल केलाय आणि गणेश गल्ली सुद्धा आलेला आहे. तर टॉस जिंकलाय. डिसिजन काय? बॉलिंग. बॉलिंग करणार जास्त वेळ नाही येणार कारण मॅच चालू आहे. तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि काय प्रयत्न असेल या मॅच मध्ये? नक्कीच आम्हाला बॅटिंगच हवी होती आणि आमचा 40-45 रन पर्यंत जायचा प्रयत्न आहे. तर जास्त वेळ न घेता आपण लगेचच जाणार आहोत या मॅच साठी. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा सेकंड इनिंग कडे, ज्या ठिकाणी अभिषेक पाटील आपल्या सोबत असतील. धन्यवाद. निशांत मसूरकर यांच्या शुभ हस्ते अभिषेक शिवलेकर यांचा सत्कार केला जाईल. मंडळाचे खजिनदार आहेत लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार अभिषेक शिवलेकर साहेबांचा देखील यथोचित सन्मान व्यासपीठावरती करण्यात येतोय. त्यांना देखील मायाची आणि प्रेमाची उबदारशाली आणि या स्पर्धेची आठवण म्हणून पुष्पगुच्छ देखील देऊन या साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येतोय. जातो मॅचच्या दिशेने. 24 बॉल आणि या उर्वरित 24 बॉल मध्ये 55 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलाय अक्षय नेरुरकर. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला निखिल महेंद्रकर आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्षित. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रात 2 धावांसाठी. विनंती असेल सन्मेशजी सावंत आपल्या शुभ हस्ते प्रथमेश डेकोरेटरची सर्वेसर्वा प्रथमेशजी कदम साहेबांचा देखील यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवरती जर आपण पाहिलं तर लेफ्ट हँडला आपण पाहतोय प्रथमेश डेकोरेटर्स हे नाव आणि त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये आणि त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती करण्यात येतोय. धन्यवाद. जातो मॅचच्या दिशेने. पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. अक्षय नेरुरकर हे षटक हाताळतायत. चांगला बॉल आहे. बॉल चांगला होता. फटका देखील चांगला पाहायला मिळाला. बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रात. रन्स मिळतील 2.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. विनंती असेल आपण याची नोंद घ्या. 2 धावा पंचांनी घोषित केल्या, 2च धावा असतील. पप्पूने सांगितलं की या 2 धावा आहेत. त्याने देखील खेळाडू वृत्ती दाखवली आहे. त्याने स्वतः तो बॉल पाहिला आणि लगेच त्याने सांगितलं की या 2 धावा आहेत. या आधी देखील पप्पूने या स्पर्धेमध्ये खेळाडू वृत्ती दाखवली. पंचांचा निर्णय अगोदरच मैदान त्याने सोडलं होतं. पुढचा बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड. हँडसम ह्यूज बिगी 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 सिक्सर बाय निखिल महेंद्रकर. व्हॉट अ शॉट. रड्डार मध्ये बॉल त्याला फेकून दिला समोर अगदी सरळ रेषेमध्ये. धाव संख्या आता जाऊन पोहोचली. धाव फलकावरती 12 ऑन बोर्ड. थँक्यू, धन्यवाद. 12 धावा धाव फलकावरती झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. आता जाईल बॉल वन बाउंस सीमारेषा पलीकडे. आणखीन 4 धावा आणि या चौकार धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 16 या आकड्यावर. थँक्यू. आणि अमेय लोके यांच्या शुभ हस्ते आनंदजी परब आणि जयश्री परब यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती करण्यात येतोय. त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांचा देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 आपण पाहतोय. मान्यवरांची मानदिळी सुसज्ज व्यासपीठ. हे बंद पॅक मैदान. फ्लड लाईट्स मध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. दिवस रात्र ओराम क्रिकेट स्पर्धा गेली 2 दिवस आपण पाहतोय. ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. अंतिम टप्प्याकडे आपण वाटचाल करतोय या स्पर्धेच्या. निखिल महेंद्रकर इनफॉर्म बॅटर. आणखीन एक मोठा फटका. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. आता पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 18 ऑन बोर्ड. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 37 धावांची. उर्वरित 18 मध्ये करायचे 37 धावा. लास्ट 18 बॉल्स टू गो, 37 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. गोलंदाजीसाठी अनिकेत कोलते आलाय. 18 मध्ये आता 37 करायचे सामना जिंकण्यासाठी. 2 आपण पाहतोय सलामीवीर फलंदाज निखिल महेंद्रकर आणि त्याच्या समवेत हर्षित. ही जोडी काय बॅटिंग केली होती हर्षितने मागील मॅच मध्ये. संघाला गरज असताना तो संघासाठी धावून आला. कर्णधार तारणहार बनला आपल्या संघासाठी आणि हा सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता तो हर्षित. आता मात्र स्ट्रायकिंग एंडलाय. 18 मध्ये आता करायचे 37. पहिलाच बॉल फिरवलाय, सोडून दिलेला हा बॉल. पंच वाईट बॉल घोषित करतात. मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित 18 मध्ये आता करायचे 36 धावा. 18 मध्ये करायचे 36. प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत या लालबागच्या गणेश गल्लीमध्ये. आम्हाला ही स्पर्धा पाहायची आहे. ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुडलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल जाईल गोशांकी क्षेत्रात. रन्स मिळतील 2. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 21. चिंतामणी स्पोर्टचे सर्वेसर्वा प्रकाशजी पांगम यांचा देखील यथोचित सन्मान केला जाईल. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर या. प्रकाशजी पांगम आमचे मित्र. जे विशेष डिझाईन केलेले किट्स आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती त्यांच्याच माध्यमातून डिझाईन केले गेलेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. विनंती असेल चिंतामणी स्पोर्टचे सर्वेसर्वा प्रकाशजी पांगम आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. धावसंख्या आता जाऊन पोहोचली. धाव फलकावरती 23 धावा धाव फलकावरती झाल्यात. खूप सारी मेहनत घेतली आहे चिंतामणी स्पोर्टचे सर्वेसर्वा प्रकाशजी पांगम यांनी. आणखीन एक मोठा फटका. हा देखील बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात 2 धावांसाठी. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलतंय. 55 धावांचा पाठलाग संघ करतोय. क्रिकेटचा महासंग्राम 3रं पर्व या स्पर्धेचं. यावेळेला चांगला बॉल आहे. बॉल पिचिंग झाला, खाली राहिलाय. पप्पूच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल. मॅच ऑन. मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 14 मध्ये करायचे आहेत 30 धावा. लास्ट 14 बॉल 30 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. क्रिकेटचा महासंग्राम.
हो हो, यावेळेला आणखीन एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन, मॅच ऑन झाली आहे, कारण 13 मध्ये आता करायचे 30 धावा. हे लक्ष्य पूर्ण होईल का? 13 बॉल मध्ये 30 धावांची गरज. कानमंत्र दिलाय फलंदाजाला निखिलने. त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर हर्षित आपण पाहतोय. दोन्ही सलामीवीर फलंदाज. 13 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेला सोडून दिलेला हा बॉल पंच वाईट बॉल घोषित करतील. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित 13 बॉल आणि आता 29 धावांची गरज असणार आहे. लास्ट 13 बॉल 29 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. यावेळेला सरळ रेषेमध्ये बॉल जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून आणि हा बॉल गेलाय 6 धावांसाठी. येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 32-32. मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 23 धावांची. लास्ट 12 बॉल 23 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. शेवटच्या बॉलवरती का होईना षटकार गरजेचा होता. तो षटकार आलाय फलंदाजाच्या बॅट मधून. मॅचचं समीकरण बदललंय. 12 मध्ये आता करायचे 23 धावा. लास्ट 12 बॉल 23 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो. एका बाजूला जर आपण पाहिलं तर के किंग्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भाविक 11 संघ. दोन्ही ताकदवर संघ आहेत. दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे. म्हणूनच की हा प्रयत्न सुरू आहे. संघर्ष करतायत दोन्ही संघ. 12 मध्ये करायचे 23. 55 धावांचं लक्ष्य आणि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज साईराज टक्के आलेत. 100% गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये साईराजला, कारण 12 बॉल मध्ये ह्या 23 धावा रोखायच्या आहेत. म्हणूनच की काय साईराज वरती कर्णधार पप्पूने विश्वास दाखवला आणि तो गोलंदाजीसाठी आलाय साईराज टक्के. साईराज राज करेल का या मॅच वर ते पाहायचंय प्रेक्षकांना देखील. पहिलाच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये उडवून लावलाय. जाईल बॉल गोशांकी क्षेत्रात. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 11 चेंडू आणि आता 21 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलतंय. 11 मध्ये आता करायचे आहेत 21 धावा. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून घ्या प्लीज. जे खाली खेळाडू बसलेत, मातोश्री रावराणे वॉरियर्सच्या संघाचे खेळाडू त्या ठिकाणी रस्त्यावरती बसलेत, त्यांना विनंती आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून घ्या. साहिल महेंद्रकर यावेळेला बॉल हवेमध्ये. झेल घेण्याची सुवर्ण संधी क्षेत्ररक्षकाकडे आहे. झेल पकडलाय. विकेट आली आहे. फलंदाज निखिल बाद. आता मॅच ऑन झाली आहे. विकेट आली आहे. नवीन बॅटर आलेत मैदानामध्ये. या संघाचा कर्णधार प्रथमेश मुनगे आलेत फलंदाजीसाठी. साईराज टक्केने विकेट मिळवून दिले आपल्या संघाला आणि गरजेचीच विकेट आली आहे, ती म्हणजे निखिलची. आता नवीन बॅटर आहेत प्रथमेश मुनगे. कर्णधार आहे या संघाचा. भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणार असं हे आयोजन समिती खूप सारी मेहनत घेते आहे. स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करायची आहे. नेक्स्ट बॉल. हो, पूल केलाय बॉलला. पाठवलाय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 36 धावा. 36. धावा धाव फलकावरती झाले. 36 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम. सरळ रेषेमध्ये फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडून त्या ठिकाणी चूक झाली आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावा लागेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 37 या आकड्यावर. 37 ऑन बोर्ड. 55 धावांचं लक्ष्य.
शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. साईराज टक्के हे षटक हाताळतोय. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट एकूण 2 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम ते देखील खूप सारी मेहनत घेते स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी. लो फुल टॉस, मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदलतंय. 38 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक षटक क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल आहे. शेवटचे 7 बॉल आणि 17 धावांची गरज. आम्ही 6 बॉलमध्ये 16 धावा सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये पाहिल्या. 6 बॉलमध्ये 26 धावा देखील याच मैदानामध्ये आम्ही पाहिल्या आहेत. विकेटची हॅट्रिक देखील पाहिली आहे. 3 षटकार अजून ठोकले नाहीयेत लगातारचे कोणत्याही फलंदाजाने. ते आम्हाला पाहायचंय, प्रेक्षकांना पाहायचं असतं. असे जे मुवमेंट्स आहेत ते प्रेक्षकांना पाहायचे असतात. हो, यावेळेला जर आपण पाहिलं तर वाईट बॉल पंच घोषित करतायत. वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 39, 39 ऑन बोर्ड. हो, यावेळेला मोठा फटका खेळलाय प्रथमेशने आणि हा बॉल गेलाय आर पार. 7 धावांसाठी षटकार. आता मॅच ऑन झाली आहे कारण शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजे 10 धावांची. 6 मध्ये आता 10 करायचे सामना जिंकण्यासाठी. थँक्यू. 6 बॉल आणि 10 धावांची गरज. हे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? मंदार वाळके गोलंदाजीसाठी आलेत. 6 मध्ये आता करायचे 10 धावा. याच मंदारने दुपारच्या सत्रामध्ये काय झेल पकडला होता आणि झेल पकडल्यानंतर त्याने गोलंदाजी देखील केली होती आणि 1,500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार देखील पटकावला होता. तोच मंदार वाळके आता गोलंदाजीसाठी आलाय. 6 बॉल मध्ये आता 10 धावा रोकायच्या. त्या धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील प्रेक्षकांना पाहायचं आहे. 6 बॉल आणि 10 धावांची गरज. क्रिकेटचा महासंग्राम. तिसरं पर्व या स्पर्धेचं. कोण गाजवणार हे पर्व हे सांगून देते सर्व. 6 बॉल आणि 10 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या विनंती असेल के किंग्स. थँक्यू बँजो. 6 मध्ये आता 10 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. लास्ट 6 बॉल 10 रन्स टू विन. मॅचचं समीकरण. पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर केला होता. बॉल चाललाय त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 1ने पुढे सरकेल. मॅचचं समीकरण आता बदललंय. उर्वरित 5 मध्ये आता करायचे आहेत 9 धावा. 5 बॉल आणि 9 धावा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. या धावा कराव्याच लागतील फलंदाजी करत असलेल्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. भाविक 11 संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना कर्णधार आलाय फलंदाजीसाठी. जर आपण पाहिलं तर प्रथमेश मुनगे आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंगला हर्षितला जो सलामीवीर फलंदाज. प्लीज स्टॉप करा प्लीज. पुढचा बॉल उडवलाय. मोठा फटका प्रथमेशने खेळलाय. बॉल जाईल घोषांकी क्षेत्रात. रन्स मिळतील 2. मॅचचं आता समीकरण बदलले. उर्वरित 4 बॉल आणि या 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 7 धावांची गरज आहे. 4 मध्ये आता करायचे 7 धावा. 6 मध्ये 10 करायच्या होत्या. आता 4 मध्ये करायचे 7. प्रथमेश मुनगेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. या 4 मध्ये 7 धावा होतील का पूर्ण? यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. रन्स मिळतील 2. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 3 मध्ये आता करायचे 5 धावा. 3 बॉल आणि 5 धावांची गरज. रात्रीचं सत्र, दुसरी रजनी या स्पर्धेची अंतिम रजनी आपण पाहतोय.
कोणते 4 संघ असतील जे पुढील फेरीमध्ये प्रवेश करतील. जर सामना जिंकवला तर 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल सिद्धेश सावंत यांच्याकडून या गोलंदाजाला. गोलंदाज आहे मंदार वाळके. सरळ फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल त्याच्याकडून निसटलाय आणि या बॉल टप्पा 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 खात पोहोचत होता बाउंड्री लाईन पर्यंत, पण अडवलाय शेवटच्या क्षणाला पप्पूने. मॅचचं समीकरण आता बदललंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत, शेवटचे 2 आणि या 2 बॉल मध्ये करायचे आहेत 3 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 2 बॉल आणि 3 धावांची गरज. कोणता संघ सामना जिंकेल, काय होईल या बॉलवर, हा प्रश्न पडलाय प्रेक्षकांच्या समोर. प्रश्नचिन्ह उभं आहे. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3, तिसरं पर्व या स्पर्धेचं. उडवलाय बॉल, गेलाय गोशांकी क्षेत्रात. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि एका धावेची गरज आहे. शेवटच्या बॉल मध्ये 1 धाव करायची आहे सामना जिंकण्यासाठी. लास्ट 1 बॉल 1 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. सामना जिंकण्यासाठी एका बॉल मध्ये 1 धाव करावीच लागेल. कर्णधार या संघासाठी बनेल का तारणहार. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रथमेश मुनगेला, नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्षित. शेवटच्या बॉल मध्ये एका धावेची गरज. आता सगळ्याच प्रेक्षकांनी आपले मोबाईल हातामध्ये घेतलेत आणि व्हिडिओ शूटिंग चालू केली आहे, कारण शेवटच्या बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. ही व्हिडिओ शूटिंग क्षणचित्र टिपली जातील आपल्या मोबाईल द्वारा. उडवलाय बॉल आणि हा सामना जिंकलाय टीम भाविक 11 या संघाने. हालक टीम KK किंग्स आणि भाविक 11 अभिनंदन.